देवाची वारी, कीर्तनाची वारी. मंडळी, आज आषाढी एकादशी. आषाढ महिन्याची चाहूल लागताच अवघ्या महाराष्ट्रात ऐकू येते ती वारीची नांदी. डोळ्यासमोर दिसतो तो चंद्रभागेचा तट, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा कळस. सगळ्या विठ्ठल भक्तांना आस लागते ती विठू माऊलीच्या दर्शनाची. अवघा महाराष्ट्र विठू माऊलीचे चरण स्पर्श करतो तो या दिवशी. सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. राम कृष्णा हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम हरी. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव. लोचनी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुहा विठ्ठल म्हणा. सर्व सुखाचे आगर बापर देवीवर. सर्व सुखाचे आगर बापर देवीवर. तुहा विठ्ठल तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव. हरी जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. जय जय राम हरी. जय हरी. जय जय राम. आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हाती आला. सुख दुःख माझे ऐकले का. सुख दुःख माझे ऐकले का. कळवळा मने करुणी. सिद्ध मूळ सावले भातुके. करुणी सिद्ध मूळ सावले भातुके. येती एके दिसे न्यावयाशी. त्याची पंते माझे लागलेसे. त्याची पंते माझे लागलेसे. वाट पाहे नित्य माहेराची. दुःख माझे ऐकिले कानी. सुख दुःख माझे ऐकिले कानी. कळवळा मनी करुणी. तुका म्हणे आता येतील न्यावया. तुका म्हणे आता येतील न्यावया. अंगे आपुलिया माय बाप. सुख
भगवान बाबा छत्रपती शिवाजी महाराज चलो. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. करोनी सिद्ध मूळ सावले भातुके, एती एके दिसे न्यावयासी. त्याची पंते माझे लागले शे चित्ते, वाट पाहे नित्य माहेराची. सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. तुका म्हणे आता येतील न्यावया, तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुलिया माय बाप. सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, दुसरे चरणा संतांच्या. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतांशी. अंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी, तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत, वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत, वैराग्यमूर्ती, वैराग्य महामेरू श्री संत देहू निवासी तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि अत्यंत सोपा. आम्ही आमच्या माहेराला म्हणजे पंढरपूरला आम्ही आमचं माहेर संतांचं गुंत. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. आम्ही आमच्या माहेराला जाणाऱ्या एका रूपकात्मक चिंतन केलेलं, एका सासूरवासनीचा दृष्टांत देऊन रूपकात्मक केलेलं चिंतन आणि जीव हा त्याच्या मूळ स्वरूपाला कसा पोस्त झाला याचं चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठला काय मुळातच जीव दशा जी आहे ही कसली दशा आहे? जीवदशेचं नाव टाकत असताना आम्ही हमेशा नाव टाकलंय जीवदशा म्हणजे दुर्दशा. कसली दशा? दुर्दशा. जीव म्हणजे काही लय असा स्वतःच्या जीवावर उड्या हाणणाऱ्यातला नाही. लक्षात यायला लागलंय का बोलणं? जीव म्हणजे बांधलेला आहे महाराज. लक्षात आलं का? जीव बांधलेला आहे आणि या जीवाला कुणाच्या तरी ताब्यात राहावं लागतंय, स्वतंत्र नाही. आणि स्वातंत्र्यातली मस्ती काही वेगळी असते. लक्षात घ्या. माणसं म्हणतात ना काय, पारतंत्र्यातली एक खाण्यापेक्षा स्वातंत्र्यातली अर्धी परवडली. लक्षात आलं का बोलणं? मग आपल्या शूरवीरांनी की स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं पण या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. लक्षात आलं का बोलणं? कशासाठी? तर ही म्हणजे ही गती फार वाईट आहे महाराज. जीव हा पारतंत्र्यातला आहे आणि स्वातंत्र्य वेगळे आणि पारतंत्र्य वेगळे. पारतंत्र्यातला आनंद नाही, स्वातंत्र्यातली मस्ती वेगळीच असते. लक्षात आलं का बोलणं? हो, लक्षात यायला लागलंय का बोलणं? मग जीव नेमका कुणाच्या ताब्यात आहे? तर महाराज म्हणतात जीवावर पहिला ताबा कर्माचा आहे. कुणाचा? कर्माचा. कर्मानं जीव बांधलेला आहे. कर्म म्हणील तसं कर्मे देता झोले. कर्म नीट लक्ष देऊन ऐकलं की कळतंय बघा कीर्तन. कर्मानं काय एकदा झोका दिला की कर्म जसं झोका देईन तसा झोका गपचिप खावा लागतोय. आपल्या मनाचं काही चलतंय का? मला काही चलतंय का आपल्या मनाचं? जसं फिरवीन तसं फिरायचं. कोण? हा, अहो कर्म जसं म्हणेन तसं फिरावं लागतंय. स्वतःचं काहीच चालत नाही. चांगल्याली कर्मानं झोके दिले त्यांचं काही झालं नाही ना. आपलं का काय व्हायचं? हा, चांगल्याने कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे दशरथ वियोगी मेला. कर्मे रावण क्षयोपाव. ऐका ही कर्माची झोके. वियोग घडला सीता देवी पर्यसी गव्हारा सादर. पर्यसी गव्हारा सादर. पर्यसी गव्हारा
झोका दिला कुणाला? देवाला. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे उगच वनवासाला नाही गेला. लक्षात यायला लागलंय का? राम उगच वनवासाला गेला असं लिहिलंय का? कर्मे उगच राम वनवासाला असं आहे का? अहो नाही, कर्मे श्रीराम वनवासा गेला असं लिहिलंय का? उगच राम वनवासा असं नाही ना. ही कर्माची गती फार वाईट आहे महाराज. आणि कर्मा ते शंभू मानी आपण, किती पळशी कर्मा भेन. ह्याच्या भेन कुठं बी पळ, ही महागच सावली सारखं. कोण? अहो जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. आणि लाभ होतो विशेष. तुम्ही कुठं बी जा, घरात राहून बी कोरोना झालेल्या बातम्या आहेत का नाही? आहेत का नाही? मग हे काय उगच झालंय का? उगच झालंय. अहो हे कर्म तुम्हाला सोडीतच नाही. लक्षात घ्या. या लागलंय का लक्षात? राम वनवासा गेला कशामुळं? कर्मानं. अहो पुढचं आहे का? देवाच्या बापाला सुट्टी नाही. आपले बाप आहे तेच वनवासात. देवाच्या बापाला सुट्टी का? कर्मे दशरथ वियोगे मेला का नाही? मेला का नाही? पुढचं आहे का? कर्मे रावण क्षयो पावला. कर्मानं रावणाला सोडलं नाही. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 80,000 बायका, 7 कोटी घरं सोन्याची असताना रावणाला मरावं लागलं. ही गती कशाची? कर्माची. कशाची गती? म्हणजे कर्म तुम्हाला सोडित नाही. म्हणजे जीवावर पहिला ताबा कुणाचा? हो कुणाचा? कर्माचा. पण नीट ऐका, कर्मानं खानदानी बळावर जीवाला ताब्यात घेतलेलं नाही. स्वतःचं वजन वापरून घेतलेलं नाही. नीट ऐका बरं का, लक्ष देऊन. स्वतःच्या वजनावर कर्म काहीच करीत नाही. कर्मानं काय केलं? कर्मानं एक आयडिया केली महाराज. काय केलं? कर्मानं बरोबर काम डाव साधला. कसा? ही जुन्या काळात तुम्हाला कर्जत कसाऱ्याचा घाट माहिती? कर्जत कसाऱ्याचा हे सर लोकांना माहिती. त्या कर्जत कसाऱ्याच्या घाटात जुन्या काळात चोऱ्या व्हायच्या का नाही? आणि मग काय करायचे? कसं करायचे? रस्त्याला गाडी चढायला लागली की रस्त्याला एक सुंदर बाई उभा करायची. ही पद्धत होती का नाही जुन्या काळात? हो होती का नाही? बाईला पुढं घालायचं आणि बाई साहेबाला बघून गाडी थांबली की खालच्या बराशीतल्या पाहुणे येऊन राम राम घालायचा. राम राम. लक्षात आलं का बोलणं? मग तिथं राम राम म्हणल्याच्या नंतर तिथं मनानं सगळं दिलं तर नाश्त्यावर भागत आहे, नाही तर फुल जेवण बी असतंय तिथं. हे बी लक्षात असू द्या. लक्षात आलं का बोलणं? मुद्दा कुठे आपला? बाईला पुढं घातलं आणि चोरी केली. कर्मानं ती पद्धत वापरली. त्याला डकायती पद्धत म्हणतात. ती सांगितल्याशिवाय कळणार. कर्मानं बाईला पुढं घातलं आणि बाईला पुढं घालून जीव ताब्यात घेतला. आलं का लक्षात बोलणं? बाईला पुढं घातलं आणि बाईला बघून गाड्या आपोआप थांबत्यात. बाई कोण? महाराज म्हणतात ह्या बाईमुळं तर जीवदशा आहे. हा काय नाव आहे बाईचं? कल्पना. कल्पनेला पुढं घातलं आणि कल्पनेमुळं जीव ताब्यात आला. लक्षात आलं का? आणि कल्पना अयोध्या तेने झाला जीव. जीव कशाच? मायोपादी शिव बोली जेती. बरोबर आहे का नाही? अहो कल्पनेपासून ही बाई लय बेकार आहे. ही बाई दुसऱ्याचं नाव बी येऊ देत नाही. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. लक्षात आलं का? आणि तेने पडे गोवा नाम संकट. लक्षात आलं का? ती बाईच खतरनाक बाई महाराज. त्या बाईनं सांगितलं. काय बाई आगाव असतात. बरोबर आहे का नाही? हा मग त्या बाईनं सांगितलं मी जीव तुम्हाला मिळवून देते. कोणी सांगितलं? कोणत्या बाईनं? हा म्हणा तूच सांग. बाईचं नाव कल्पना. बाईचं नाव काय? कल्पनेनं सांगितलं जीव मी तुला मिळवून देते, पण माझी एक अट आहे. काय अट आहे? आता मी तुला मिळवून देते, पण जेव्हा मला गरज पडल तेव्हा मी हिला माघारी घेईल. कर्मानं सांगितलं बिनशर्त. कर्मानं विचार केला ही मला मिळतच नव्हता. मिळायला कुणामुळं? कल्पनेमुळं. मग मिळालाय ना, मिळालाय तर जेव्हा गरज पडेल तेव्हा माघारी. काय अडचण नाही, मला माघारी घेऊन टाका. आणि अशा पद्धतीनं जीवावर पहिला ताबा कर्माचा, दुसरा ताबा कल्पनेचा. कुणाचा? कल्पनेचा. कल्पनेनं जीव ताब्यात घेतला गोष्ट खरी, पण हे अगोदरचं बोलणं काय? गरज पडेल तेव्हा. गरज पडेल. अहो लक्षात घ्या, कैकेयीनं राजा दशरथाला युद्धामध्ये सहकार्य केलं गोष्ट खरी, पण माग काय मागायचं ते तिनं सांगितलं गरज पडल्यावर मागून घेईन. आणि बरोबर डाव साधला का नाही? हिचं नाव कल्पना. कैकेयी म्हणजे कल्पना, ही लक्षात ठेवा. हिचं नाव कल्पना. मागन तेव्हा मागन. आणि टायमिंगला रामाला वनवास मागून घेतला का नाही?
ही कल्पना, हिचं नाव कल्पना आहे महाराज. तिनं सांगितलं बरोबर मागचं आपलं बोलणं. म्हणले हो. मग या कल्पनेनं काय केलं, कल्पनेनं मागच्या मधल्यामध्ये बोलणं झाले असल्यामुळं त्या कल्पनेनं त्या जीवाला आपल्या थोरल्या पोराला सून करून घेतलं. म्हणजे थोरल्या पोराची बायको. कल्पना ही राजाची बायको. कल्पना कुणाची बायको, राजाची. रज आणि कल्पना या दोघांचं लग्न. रजगुण जो म्हणतो ना, काही म्हणजे कल्पना, ही लक्षात ठेवा. हिचं नाव कल्पना. मागण तेव्हा मागण. आणि टायमिंगला रामाला वनवास मागून घेतला का नाही, ही कल्पना, हिचं नाव कल्पना आहे महाराज. तिनं सांगितलं बरोबर मागचं आपलं बोलणं. म्हणले हो. मग या कल्पनेनं काय केलं, कल्पनेनं मागच्या मधल्यामध्ये बोलणं झाले असल्यामुळं त्या कल्पनेनं त्या जीवाला आपल्या थोरल्या पोराला सून करून घेतलं. म्हणजे थोरल्या पोराची बायको. कल्पना ही राजाची बायको. कल्पना कुणाची बायको, राजाची. रज आणि कल्पना या दोघांचं लग्न. रजगुण जो म्हणतो ना, रज आणि कल्पना, ऐकायलात ना नीट, ह्या दोघांचं झालं लग्न. आणि ह्यांना झाले 2 पोरं. पहिल्या पोराचं नाव काम आणि दुसऱ्या पोराचं नाव क्रोध. लक्षात आलं का बोलणं. मग ह्या काम नावाच्या पोराला जीव नावाची पोरगी देऊन टाकली. आलं का लक्षात आता. म्हणजे तुमचं माझं पहिलं लग्न झालेलं आहे माझ्या सहित. कुणाबरोबर, कामाबरोबर. कुणाबरोबर, कामाबरोबर तुमचं माझं लग्न झालेलं आहे. आणि ही काम नावाचा प्रकारच एवढा विचित्र आहे महाराज. ही चांगल्यात चांगले ह्याचं काम काय, कामाचं कायमस्वरूपी खिशात डांबर आणि कोळसा घेऊन फिरत आहे. काय घेऊन फिरत आहे, डांबर आणि त्यानं एकदा काळं लावले तोंड काढाय जागा आहे काय. कामाची कोतवाली आणे नाडीले बहुताशी, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी. जोहार माय बाप जोहार मी तो कायापुरीचा. जोहार माय बाप जोहार मी तो कायापुरीचा. कामाची कोतवाली आणि नाडीले बहुताशी. यानं चांगल्या चांगल्याला नाडले का नाही कुणी, कामानं. अहो जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी. लक्षात यायला लागलंय का बोलणं माझं. एवढा झालंय महाराज काम. आणि ही ज्ञानोबराय म्हणतात ना, भोगी काम वाढे इंधने आगीशी हाका हाक चढे. हे काम वाढत. अहो आतापर्यंत भोग भोगून कोण तृप्त झालेली बातमी आहे का, हा. विषय सेविता कोण तृप्त झाला आणि इंधनाने मला अग्निकोटे, अशी बातमीच नाही महाराज. एवढा खतरनाक काम आहे. आणि या कामाला बायको कोण, अहो जीव नावाची बायको काम नावाच्या बराताराला दिली. आणि बाईचं दुखतंयच कुठं, बाईचं कुठंच दुखत नाही. बाईचं फक्त एका जागेवर दुखते, मालक मुठीत असला पाहिजे. कोण्या बी बाईच्या डोक्यात दुसरं येडच नाही, मालक मुठीत पाहिजे. तुम्हाला विश्वास वाटत नसला तर घरी जाऊन बायकोच्या डोक्याचं ऑपरेशन करून बघा, काही निघत नाही महाराज. संसार करावा बाईच्या जातीनं, आपल्याला संसाराचं जजमेंट नाही. बाया संसाराला पक्के महाराज. आपला मोकळा मंगळवार असतोय, बरोबर आहे का नाही. कुणी मोकळा मंगळ, कुणी आलं गाडी आहे का गाडी, हो जा घेऊन. बैल न्याजारी कमीच आहेत, गडी मोकळाच आहे, मोकळा. पण बाया आपल्या घराकडे जरी माणूस वळला ना नुसता तरी बाई म्हणते ते बघा तुम्हाला गाडी मागत आहे बघा. काय डोकं असन महाराज, सुपर चलत असन. बायात महाराज त्या संसार त्यांनी करावा असं आहे. आम्ही आमच्या बायकोला साडी आणायला गेलो संक्रांतीच्या टायमाला. तर बायको म्हणलं साडी तर आणावं लागेल बरोबर, मी का संन्यासी थोडाच आहे. साडी आणायला गेलो आणि बायकोला साडी आणायला गेलो. तर तिथे गेलेत नंतर दुकानदारांना म्हणलं लवकर साडी द्या, मला लांब जायचं कीर्तन आहे. ते म्हणले लगेच साडी घेतली, बिल 3400 रुपये झालं. 3400 मी म्हणलं लगेच काढले आणि दिले. आमची बायको तेवढ्यात पुढे आली. काही गरज आहे का तिला, मी द्यायला लागलो. साखरेच्या पोत्यातली मुंगी न ती काय करायचं का तिला. मी ती लगेच पुढे आली म्हणती दुकानदार मामा जरा हिशाबान पैसे घ्या, मी जुनं गिराईक आहे, 7 वर्ष झालं तुमच्या दुकानात साड्या घेते, 7 वर्ष झालं. दुकानदार म्हणला महाराजाची माझी ओळख आहे, पैसे देऊ नका पण लबाड बोलू नका. 8 दिवस झालं दुकान टाकलंय म्हणला मी, असं लबाड बोला जाऊ नका म्हणला.
लक्षात आलं. याचं कारण काय? याचं एकच गोष्ट काय की बाईच्या जातीनं संसार करावा, तुम्हा आम्हाला जजमेंट नाही. लक्षात आलं का बोलणं? हा महाराज, एवढ्या बाया संसाराला असतात महाराज, लय संसार करणार महाराज, लय संसार. हा एका बाईनं मालकाला सांगितलं, मालक बाजाराला चाललात म्हणे, हो. कोणती बी वस्तू निम्यानं मागायची. कशी मागायची? अर्ध्यानं मागायची. कोणती बी. ते वचनानं मोडी बोलिले ते असलं होतं. ते गेलं बाजारात गेलं आणि ती म्हणला छत्री घेऊ, पावसाळा आलाय आता. छत्री घ्यायला गेलं. केवढ्याला छत्री? म्हणला 100 रुपये. नालायकच का म्हणला? 50ला दी. निम्म्यानं अर्ध्यानं 50ला दी. ते मला सकाळी सकाळी असं येडवून बोलू नका. 50ला नाही, 75ला घ्या, 70ला घ्या, 70ला. येडायच म्हणला 35ला दी. हे मला अवघडच आहे निम्यानं. अरे ते मला 50 तरी दे ना, 25ला दी. ते पुढचा मला मग फुकट न्या जा, 2 दी. लक्षात आलं का? निम्यानं. मग आता मला सांगा, काम नावाचा भ्रत्तार जीव नावाच्या बाईला अधूनमधून टोचायला लागलाय, अधूनमधून टोचायला लागलाय. काय उपयोग नाही, सारखा त्रास द्यायला चालूच आहे. नाहीतरी मला सांगा, सासरवास झाल्याच्या नंतर तुम्ही तिथं राहताल का? बर, शब्द कसे आहेत? सुनवास असा आहे का? सुनवास, सासरावास आहे का? सासरावास नाही. दीरवास, ननंदवास, कुठलाच वास नाही. फक्त एकुलता एक सासूरवास. त्याचं कारण आहे, दुसऱ्या कुणाचाच वास येत नाही. सुनाला फक्त सासूचा वास येतोय महाराज, बाकी कुणाचं नाही. हां, कुणाचाच नाही, सासूचाच वास येतोय महाराज. बरोबर आहे का नाही महाराज? म्हणून काय उगाच आहे काय महाराज? तुकोबराय स्पष्ट बोललेत महाराज. हे बघा, मला इथं ठेवू नका. लक्षात यायला लागलंय का बोलणं? चुकवा एवढा जाच तुमच्या पडते पायाऊ. लक्षात आलं का? उबगले सासरी आता माझं माहे कोणीतरी माहेराशी न्या. इथं ठेवू नका. मला कुठं न्या? माहेरला न्या. इथं मला जमत नाही, इथं मी राहू शकत नाही. मग ती सुरुवातीला माय पुरीला सांगत असते, शिकवित असती. माय कसं आहे ग, बरं आहे का? नुसता वरी तर बघत नाही. दामधोर एखादा लेकरूबाळ होती, पुन्हा आली, कसं आहे? नुसता म्हशीच्या पावानी फुगल्याला. थांब जरा, एखादं लेकरूबाळ होऊ दे. अगं तुझ्या बापाचं बी असलंच होतं. अशी शिकवीत असती माय. येडीस का काय? एखादं लेकरूबाळ झालं. आता कसं? आता नुसता वरी तर नजर करीत नाही. मग आता एक काम कर, बाय माय शिकविती लेकीला काय? आता एक काम कर, जेवण करून उठून निघाला की लेकराच्या कवळ्या अंगाला चिमटा घ्यायचा. कशाला? कवळ्या अंगाला. कुणाच्या? लेकराच्या कवळ्या अंगाला चिमटा घ्यायचा. आता माईनं चिमटा घेतल्यावर लेकरू कुठं जाईन? कुठं जाईन? बापाकडं. तिनं जेवण करून उठायला लागला की कवळ्या अंगाला चिमटा घेतला की ते रडायला लागलं. पप्पा. ती म्हणली, त्या बाका तुम्हाला ओळखायलंय. अरे मला ओळखायलंय. गाबुळ करायची जागा ही, लक्षात ठेवा. ही गाबुळ कराय, ते ओळखीत नाही काही नाही, ही गाबुळ करायची जागा. आणि एकदा पाटाळ झालं की कसं बी हँडल हाना पेटत राहते पुन्हा. लक्षात आलं? एकदा पाटाळ झाले काय त्याला महाराज. बरोबर आहे का नाही? त्याला काय मग? लक्षात आलं बोलणं? मग ती शिकवीत असती आणि ती तसं असतंय. बरोबर आहे का नाही? लक्षात आलं का? उबगले सासरी आता माझं माहे कोणीतरी माहेराशी न्या. इथं ठेवू नका. मला कुठं न्या? माहेरला न्या. इथं मला जमत नाही, इथं मी राहू शकत नाही. मग ती सुरुवातीला माय पुरीला सांगत असते, शिकवीत असती. माय कसं आहे ग, बरं आहे का? नुसता वरी तर बघत नाही. दामधोर एखादा लेकरूबाळ होती, पुन्हा आली, कसं आहे? नुसता म्हशीच्या पावानी फुगल्याला. थांब जरा, एखादं लेकरूबाळ होऊ दे. अगं तुझ्या बापाचं बी असलंच होतं. अशी शिकवीत असती माय. येडीस का काय? एखादं लेकरूबाळ झालं. आता कसं? आता नुसता वरी तर नजर करीत नाही. मग आता एक काम कर, बाय माय शिकविती लेकीला काय? आता एक काम कर, जेवण करून उठून निघाला की लेकराच्या कवळ्या अंगाला चिमटा घ्यायचा. कशाला? कवळ्या अंगाला. कुणाच्या? लेकराच्या कवळ्या अंगाला चिमटा घ्यायचा. आता माईनं चिमटा घेतल्यावर लेकरू कुठं जाईन? कुठं जाईन? बापाकडं. तिनं जेवण करून उठायला लागला की कवळ्या अंगाला चिमटा घेतला की ते रडायला लागलं. पप्पा. ती म्हणली, त्या बाका तुम्हाला ओळखायलंय. अरे मला ओळखायलंय. गाबुळ करायची जागा ही, लक्षात ठेवा. ही गाबुळ कराय, ते ओळखीत नाही काही नाही, ही गाबुळ करायची जागा. आणि एकदा पाटाळ झालं की कसं बी हँडल हाना पेटत राहते पुन्हा. लक्षात आलं? एकदा पाटाळ झाले काय त्याला महाराज. बरोबर आहे का नाही? त्याला काय मग? लक्षात आलं बोलणं? मग ती शिकवीत असती आणि ती तसं असते. बरोबर आहे का नाही? लक्षात आलं का? म्हणजे मुद्दा कुठे?
कोण्या बी बाईला वाटतंय की माझ्या ताब्यात असावा सगळं. लक्षात आलं का बोलणं? माझ्यात. मग ही काम नावाचा भ्रत्तार जीव नावाच्या पुरीला त्रास द्यायला लागला. काय करावा बरं? सहजासहजी ते श्री गुरु माधवबुवा मगर होऊन गेले भरत महाराज. आणि माधवबुवा मगर म्हणायचे काय? माणसानं जीवन लोळावा आणि हनून पळावा. जेवण करून लोळायचं आणि हनून पळायचं. सहजासहजी पर्याय. माहेरात करमत नाही, सासू सासरे त्रास देतात, मग आता सहजासहजी पहिला पर्याय पळून जाणे. लक्षात आलं का? पण पळून जावा तर माहेरच्या गावखरात गेलेली ही काम नावाचा भ्रत्तार तिथून माघारी आणतोय. कामे नेले चित्ताने दी, कामे नेले चित्ताने दी, आवलो कुमुख, कामे नेले चित्ताने दी, कामे नेले चित्ताने दी, कामे नेले चित्ताने दी, आवलो कुमुख, कामे नेले चित्ताने दी, बहु वाटे दुःख फुटो बाहेर, कुमुक माघारी आणायलाय. मग आता पर्याय काय? कडकडून मग तुकोबाराय म्हणतात कागा सासूरवासी मज केले भगवंता. बाया म्हणतात त्यातनं बापाला काय हे कशाला असल्या मेल्याच्या मला पदरात टाकले म्हणतात का नाही कदरून बाया. तसं तुकोबाराय देवाला स्पष्ट म्हणाय, देवा कागा सासूरवासी मज केले भगवंता. हा आता दोही विषयी लज्जा राखे आमुची. तुला लाज वाटाय पाहिजे असल्याच्या पदरात कर्माच्या ह्या कल्पनेच्या ताब्यात आम्हाला दिलंस. हे का मला नीट बघत येत का? यांच्या नीट बघण्यात मज्जाच नाही. त्याच्यामुळं आता मला इथं नांदायचं नाही. आता नांदायचं नाही म्हणले पर्याय काय? काय पर्याय? आपुल्या माहेरा जाईन मिरा, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. सुख दुःख माझे आई केले काही, सुख दुःख माझे आई केले काही. हरी हरी विठोबार कुमार, जय 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 विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. विठोबार बोला पुंडली कबरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. लक्षात आलं का बोलणं? अहो नांदायचं नाही मग कुठं जायचं? मसनात जायचं काय? कुठं जायचं मग? आता दोही विषयी लज्जा राखे आमुची. तुला लाज वाटाय पाहिजे असल्याच्या पदरात कर्माच्या ह्या कल्पनेच्या ताब्यात आम्हाला दिलंस. हे का मला नीट बघत येत का? यांच्या नीट बघण्यात मज्जाच नाही. त्याच्यामुळं आता मला इथं नांदायचं नाही. आता नांदायचं नाही म्हणले पर्याय काय? काय पर्याय? आपुल्या माहेरा जाईन मिरा, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता,
मसनात जायचं काय? कुठं जायचं मग? आ बाईचं ध्येय कुठं? सासरात राहायचं नाही मग कुठं जायचं? आ माहेर मध्ये जायचं. तुकोबऱ्या मला इथं राहायचं नाही. आपुल्या माहेरा जाईन मी आता मी माझ्या माहेरला जाईन. नकोच मला इथं राहायचं नाही. बर जाईन मी आता म्हणजे मग कोण सांग? निरोप या संत हाती आला. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत. एवढा करा कृपकारण सांगा देवा. आणि मग आला ना निरोप. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. अहो महाराज म्हणले तुका म्हणे मज आठवण मूळ लवकरी पाठवा. लवकर पाठवून द्या. आणि मला इतर राहण्यात मजा नाही. मी माझ्या माहेराला चालले. बरोबर आहे का नाही? पण इकडे लक्ष द्या. थोडं लक्ष द्या म्हणजे कळण तुमच्या लक्षात येईल. तुकोबऱ्या म्हणले आमचं सासर आमचं माहेर. अहो माझे माहेर आणि तिथं काय कमी का महाराज? माझी बहीण चंद्रभागा. बहीण चंद्रभागा आणि भाऊ पुंडलिक. बरोबर आहे का नाही? भाऊ पुंडलिक असल्यामुळे आमच्या जीवनात अडचण कुठली आहे का? अहो विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यानी मग सुखा काय येऊ नये. अहो सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवर. लक्षात आलं का बोलणं? म्हणजे देव असला खतरनाक आहे की देवाच्या मनात आलं की सगळं होतंय. म्हणा आता आम्हाला माहे सासरमध्ये राहायचं नाही. याचा अर्थ आम्हाला आमच्या पंढरपूर रूपी माहेराला जायचंय. तिथं गेलो अहो तिथं काय कमी का? सुख दुःख माझे आई केली कहाणी. देवानं आमचं सुख दुःख जाणलंय आणि मनात कळवळा मनी करुणेचा कळवळा असल्यामुळे आता काय मला तुम्ही सांगा. माहेरून निरोप आलाय मी भेटा येणार आहे. मग आता तुमचं लक्ष कुठं? त्याची पंथे माझे लागलेसे चित्त वाट पाहे नित्य माहेराची. माहेरची सारखी वाट बघायला लागली. आणि कसं असतंय माहेर जुना काळ होता. आस पुरीला आणायचं पण असं नाही मूळ पाठवून आणायचं. म्हणून करुणी सिद्ध मूळ सावले भातुके येते एके दिशे न्यावयाशी. तुकोबऱ्या म्हणतात तुका म्हणे आता येतील न्यावया. आता मला नक्की मायबाप न्यायला येतील. सासूरवासाला मी कंटाळलेले. मग अंगे आपुल्या मायबाप सुख दुःख माझे आई किले कानी कळवळा मनी करुणेचा. तुकोबरा आहे स्वतः माहेरला जातात म्हणजे पंढरपूर रूपी माहेराला जातात. आम्हाला इथं राहायचं नाही म्हणून आपुल्या माहेरा जाईन मी आता. तुम्ही बी जात जा पण इकडल्या साड्या पिशवीत कुंभून येतात नाही भावान घेतली म्हणून दाखवितात. तसं करी जाऊ नका. बरोबर आहे का नाही? तुकोबरा म्हणले आम्ही आमच्या माहेराला चाललो. निरोपया संता हाती आला. सुख दुःख माझे आई किले कानी कळवळा मनी करुणेचा. म्हणून आपल्याच्यानं वारीला होत नाही. मनातून आपण वारीला पंढरपूरचं देवाचं दर्शन आपल्या या फक्त मराठी चॅनलवरून आपल्याला रोज सकाळी देवाचं दर्शन होतंय. कीर्तन ऐकायला भेटतंय. आपण भाग्यवान आहात. म्हणून आजच्या दिवशी आपण हे चिंतन केलं आणि आजच्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. सर्व टाळकरी गुणीजन भरत महाराज पठाडे यांना सगळ्याला मनापासून धन्यवाद. झालेली सेवा गुरुवर यांच्या चरणी समर्पित. वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय बोलिलेले पुरे वेळे नाही विचारिला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा मायापैकी करा. ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.